प्रभाग क्रमांक 2 येथील सुखशांतीनगर येथे संरक्षण भिंतीचे कामाचे भूमिपूजन सौ रेणुका कोल्हे यांच्या हस्ते पार पडले। यावेळी नगराध्यक्ष पराग संधान आणि नगरसेवक उपस्थित होते। या भूमिपूजन सोहळ्यावरून कोपरगाव शहराचे राजकारण चांगलेच तापले आहे। यावेळी उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना काळे गटाचा चांगला समाचार घेतला आहे। ते म्हणाले की सदर कार्यक्रमाला काळे गटाच्या नगरसेविका स्मिता साबळे आणि त्यांचे पती शैलेश साबळे उपस्थित होते। मात्र अचानक दुसऱ्या दिवशी साक्षात्कार होऊन आम्हाला बोलवले नाही असा बनावरच त्यांनी निवेदन दिले। काळे गटाची नीती म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे असे म्हणत उपनगराध्यक्ष रणशूर यांनी साबळे पती पत्नींच्या उपस्थितीचे फोटो आणि व्हिडिओ दाखवले आहे। काल महाशिवरात्रीचं औचित्य साधून कोपरगाव नगरपालिकेच्या प्रभाग 2 मध्ये सुखशांतीनगर या ठिकाणी ओपन पेसच्या संरक्षण भिंतीचं भूमिपूजन संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ रेणुका दिदी कोल्हे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। त्या प्रसंगी नगराध्यक्ष पराग संधान, मी उपनगराध्यक्ष, आमच्या बांधकाम समितीच्या सभापती निलोफर भाभी पठाण, गटनेते प्रसाद आडव आणि स्थानिक नगरसेविका सौ स्मिता शैलेश साबळे ह्याही उपस्थित होत्या आणि प्रोटोकॉलप्रमाणे त्यांना निमंत्रण गेलेले होतं। स्मिताताई उपस्थित होते, त्यांचे पती शैलेश साबळे सुद्धा उपस्थित होते आणि तो कार्यक्रम भूमिपूजन तुम्हाला मी फोटो दाखवतो। त्यांनी भूमिपूजन करताना कुदळ मारतानाचा फोटो आहे स्मिताताई आणि दुसरा व्हिडिओ आहे तो शैलेश साबळे उपस्थित होते, त्यांचे पती शैलेश साबळे उपस्थित होते। मग ते स्वतः उपस्थित होते, त्यांच्या शेजारचे स्थानिक नागरिकांना त्यांनीच आमंत्रित केलेलं होतं। मग तो भूमिपूजन सोहळा अनधिकृत कसा होऊ शकतो? नगराध्यक्ष उपस्थित आहे, उपनगराध्यक्ष उपस्थित आहे, बांधकाम समितीचे सभापती उपस्थित आहे, तो कसा का अनधिकृत होऊ शकतो? महाशिवरात्र असल्यामुळं आम्ही तो कालचा दिवस निवडलेला होता। आमच्या नगराध्यक्षांनी सांगितलं महाशिवरात्रीचा दिवस आहे, त्या दिवसाचं औचित्य साधून आम्ही ते उद्घाटन केलेलं होतं आणि त्यांची जी मागणी अनधिकृत होते ती हास्यास्पद आहे। त्यांचं असं ते पाहून उपस्थित असलेले पाहून उलटा चोर कोतवाल को डाटे अशी परिस्थिती, कारण स्वतः नगरसेविका उपस्थित होत्या, शैलेश साबळे उपस्थित होते आणि आज शैलेश साबळे बाईटमध्ये मागणी करता ते भूमिपूजन रद्द करावं हे हास्यास्पद आहे। आणि त्याचा कार्यक्रम झाल्यानंतर स्मिताताईंनी स्वतः रेणुका दिदींना त्यांच्या घरी चहा पाण्यासाठी घेऊन गेल्या होत्या। शैलेश साबळे व स्मिताताई साबळे त्यांना घरी घेऊन गेल्या होत्या। मग घरी पाहुण्यांना घरी घेऊन गेलं तर मग कुठं प्रोटोकॉलचं पालन कुठं न झालं असं आम्हालाच समजत नाही। कोणतं प्रोटोकॉलचं पालन केलं पाहिजे होतं त्याच्यापेक्षा नगरपालिकेने? त्या निवेदनात सांगण्यात आलेले आहे की आमदारांच्या प्रयत्नातून 22 लाखांचा निधी त्या संरक्षण भिंतीसाठी मंजूर झाला, परंतु कुठेही उल्लेख जे आहे तर आमदारांचं झालं नाही किंवा जे नगरसेवक आहे त्यांचा फलकावरती नाव नसल्याचा आरोप जे आहे तुमच्यावरती होतोय। नगरसेवकांचं फलकावर नाव कुठेही लागत नाही। त्या बांधकाम सभापती, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, कोपरगाव नगरपालिकेचे सीओ आणि इंजिनियर यांचे नाव राहतात आणि नगरसेवकांचं कोणत्याही असं प्रभागात आजपर्यंत झालं नाही। त्या स्थानिक नगरसेवकाला प्रोटोकॉलने तिथं बोलवलं जातं आणि नगरोत्थान ही शासनाची योजना आहे आणि तो जनतेचा पैसा आहे। याच्या अगोदर सुद्धा आमदारताई स्नेहलताताई होत्या, 2019ला यांनी उद्घाटन केले, पोलीस स्टेशनच्या इमारतीचं केलं, बस स्टँडचं केलं, पंचायत समितीचं केलं, गोकुळ नगरीचा पूल केला। मग तिथं आम्ही म्हटलो का प्रोटोकॉल पाळला नाही? ते पैसे आमदारताईच्या प्रयत्नातून आलेले होते। सत्तेत बदल झालेला आहे। नगराध्यक्ष कोपरगाव शहरातल्या जनतेने भारतीय जनता पक्ष मान्य विवेक भैया कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली सत्ता पराग संधान यांना दिलेलं आहे आणि ते नेतृत्व कोपरगाव शहराला दिसे जाणार आहे। कारण तुम्ही जर पाहिलं तर कोपरगाव शहरातल्या धूळ कमी झालेली, पाणी स्वच्छ पाणी पुरवठा चालू झालेला आहे। त्याच्यामुळे कोपरगाव शहरातल्या नागरिकात समाधानाचं वातावरण असल्यामुळे विरोधकांच्या पोटात पोटदुखी झालेली आहे, म्हणून ते असे हास्यास्पद आरोप आमच्यावर करताय। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।